फ्रेंड्स, चला आज मी बनवणार आहे एक जुना पदार्थ आहे. आमच्या शेजारी एक मावशी राहत होत्या भाड्यानी. लहान असताना तेव्हा आम्ही ते खात होतो. त्याला म्हणतात कोंडोळे. कोंडोळे बनवण्याची चला मी रेसिपी सांगणार आहे. ही सध्याच्या बायकांना तर कोणाला येत नाही. पहिले अगोदरच्या बायका बनवत होत्या कोंडोळे. जुन्या पद्धतीत हे बनवलं जात होतं. आताच्या पिढीला पिझ्झा, बर्गर हे असं पदार्थ माहिती आहेत. कोंडोळे किंवा ते काय म्हणतात, एक वरणफळ एक करायची आमची मम्मी, किंवा भाकरीला असं मीठ वगैरे लावून द्यायचं, त्याला मुटका बनवायचा. अशा पद्धती तर आता राहिलेल्याच नाही. आताच्या जमान्यात बर्गर, पिझ्झा हे छोट्या छोट्या लेकरांपासून हे खायला देतात. चला तर आपण आता ती रेसिपी बघूया. मी तुम्हाला आज दाखवणार आहे कोंडोळ्याची रेसिपी. तर हे बघा, कोंडोळ्याच्या रेसिपीसाठी गव्हाचं पीठ घेतलंय मी. एक माणूस असले आपलं खाण्यावर असतं. 2 माणसं असले तर 2 चपात्याचं पीठ घ्यायचं, त्यानुसार प्रमाणानुसार घ्यायचं. आणि हो काही तुम्ही बघा, हे मी पीठ तिमून ठेवले म्हणून याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण टाकायचं आणि असं पीठ मळून घेऊन नंतर ह्याचे कोंडोळे करून घ्यायचे. चला तर आपण आता कोंडोळे करून घेऊया. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी पातेलं वर ठेवलेलं आहे. तर आपले कोंडोळे बनवायचेच आहेत. तर आपण बनवूपर्यंत काय करायचं, इथं तडका देऊन घ्यायचा आहे. तोपर्यंत कसं पाण्याला उकळी पण येईल. मग याच्यामध्ये आता प्रथम तेल टाकूया. तेल टाकलं की त्याला जिरी, मोहरी, लसूण याचा तडका देऊन ते पाणी उकळूपर्यंत आपण इकडं कोंडोळे तयार करूया. बघा, हे अशा पद्धतीने आपण तडका दिलेला आहे. याच्या जिरी, मोहरी, हळद, कोथिंबीर आणि लसूण टाकू वाटला तर टाकायचा, कारण आपण पहिलंच मटेरियलमध्ये लसूण टाकलेलं आहे. आणि हे लो फ्लेमवरती गॅस ठेवायचं आहे. तर हे माझं कमी, मी एका माणसासाठी करायले, त्यामुळं हे कमीच प्रमाण घेतलेलं आहे. हे पाणी उकळल्यावर तोपर्यंत चला आपण कोंडोळे करून घ्यायचे. उकळल्यावरच कोंडोळे आतमध्ये सोडायचे, तोपर्यंत सोडायचे नाही आहेत. का फ्रेंड, अशा पद्धतीने मी काय केलं आहे, एक चपाती लाटून हे असे कट केलेत आणि त्याला काय करायचं, आपण आता गोल गोल असं मळायचं. बघू तुम्हाला सांगते. हो काय, अशा पद्धतीने हे असं गोल गोल करून घ्यायचं. मला उजव्या हाताने डाव्या हाताने काही येई नाही, तरी पण दाखवायले, मोबाईल पकडायला कोणी नाही. हो काय, असं गोल गोल करून घ्यायचे. याला म्हणतात कोंडोळे. तर हो काय, हे बघा, असे कोंडोळे करून घेतलेत. हे इकडं काप करून ठेवलेले आहेत. तर सगळे असे कोंडोळे करूया. बघा, हे शिजायला टाकलेत. तर ह्याला 10-15 मिनिटं ठेवायचे. फ्रेंड्स, हे अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत. चला आपण आता खाऊन बघूया. फ्रेंड, हे आपण अशा पद्धतीने तयार झालेत आणि याच्यात थोडं पाणी असलं ना, मग तर खूप टेस्टी लागतात. तर चला आपण आता खाऊन बघूया. हे काय मी खाऊन बघणार नाही, कारण माझा उपवास आहे. चला, तुम्हाला आवडले तर नक्की करून बघा. तर बघा, हे टेस्ट करायला चालू आहे. कसे झालेत फ्रेंड्स? तुम्हाला कोंडोळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. मला खूप गरम होत होतं म्हणून मी इकडे येऊन बसलेले आहे. तर आता आहेत पावसाळ्याचे दिवस, त्यामुळं काय होते, आमच्याकडे तर काय एवढा पाऊस नाही, नॉर्मल पाऊस आहे. तर असं काहीतरी वेगळं खायला बरं वाटतं. आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. बाय.